ओळखलत का मला? मी इंद्रायणी बोलते. मी नुसती प्रवाह नाही, मी इतिहासाची वाहती ओळख आहे. माझ्या काठावर भक्ती उमलली, ज्ञान फुललं, वैराग्य बरसलं. मी एक नदी नाही, मीच संतांची माय आहे. पूर्वी संत माझ्या पाण्यात चरण धुवून ध्यान लावत. आज लोक मास्क घालून माझ्याकडे पाहत आहेत. मी पूर्वी पासरीसारखी निनादायची. आज कारखान्यांचा तो आवाज माझं मौन तोडतो. कधी मी वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगात न्हात असे. आज मी प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि रसायनात न्हाले. माझ्या अंगणात आता देव नाचत नाहीत, कचरा आणि विषारी पाणी साचते. मी माझ्या त्या केविलवाण्या नजरेने माझ्याच लेकरांना विचारत असते, मी आई आहे ना तुमची? माझं अशुद्ध पाणी कोणी प्यावं? मी जे पाजते ते शुद्धच असावं. माझ्याच लेकरांनी मला द्यावं थोडं प्रेम, थोडी काळजी. माझं मौन आज आवाज मागतंय. माझे शब्द आता तुमच्या ओठांवर यावेत. माझ्या दुःखाचा आवाज व्हा. मी पवित्र राहू शकते, फक्त तुम्ही पवित्र मनाने मला पाहिलं तर. अयम इंद्रायणी प्रवाह न केवलम जलधारा किंतु ज्ञान वैराग्य चैतन्य साक्षी. नागरी धाम अलंकृता पुण्यभूमी महाराष्ट्रस्य सांस्कृतिक धरोहरश्च. वारकरी पूजिते आषाढी एकादशी मासी लाखानी जनाना स्नानं पवित्रं करोति. पवित्रासा इति सर्वे वदन्ति परंतु स्वच्छतया निराशुचिता सती. संगच्छति जना तटगतं जलधारा परिशुद्धतया संलग्ना यत्न कुर्वन्ति तथापि दुर्भाग्येन यशः न समर्पित. ज्ञानो वा चैतन्यस्पर्शयुक्तं जलः दूषितं जातम् उद्योगादिना प्रदूषके. पादस्नानाय अपि अनुकूलं नास्ति. श्रद्धकार्याणि च तत्र कृत्वा दूषितं वदन्ते. मातृरूपेण स्वकीया इंद्रायणी समर्प्यते. स्नेहमयी मातरी सदृशी ललिते. पोतनं तस्या जने अपेक्षते शुद्धतां. पोतनं तस्याः जने अपेक्षते शुद्धतां. न हि स्वपावित्रं विनाशयेत्. श्रद्धया यत्र गच्छाम तत्र आदरः स्नेहच्च भवति हृदयस्थले. यदि श्रद्धावता अस्मः तर्हि तटं स्वच्छं कुर्मः. अन्यथा श्रद्धा नास्ति केवलं मृगजालः. ही इंद्रायणी फक्त पाण्याचा प्रवाह नाही, तर ती ज्ञान, वैराग्य आणि चैतन्य यांची साक्षी आहे. ही नागरी भागातील पवित्र स्थळ नाही, तर ती महाराष्ट्राची पुण्यभूमी आणि सांस्कृतिक वारसा आहे. आषाढी एकादशीला लाखो वारकरी येथे स्नान करतात. लोकांनी नदीच्या काठावर जाऊन अगदी नदीच्या तळात उतरून स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला फारसं यश मिळालेलं नाही. ज्ञान आणि चैतन्याने युक्त अशा या पुण्यभूमीतील पवित्र इंद्रायणीच्या पाण्यात आज उद्योगधंद्यांचे दूषित पाणी मिसळले गेले आहे. अशा नदीत पाय धुणेही कठीण झाले आहे. असे असताना लोक अंघोळ करतात, श्राद्ध करतात आणि वेगवेगळ्या वस्तू पाण्यामध्ये विसर्जित करतात. भारतीय संस्कृतीत नदीला आई समजून तिचा सन्मान केला जातो. इंद्रायणी ही ममता असलेल्या आईसारखी आहे, जी तिच्या पाण्यातून आपल्या लेकरांचा दोषही आपल्या पोटात घेत असते. तिने अनेक लेकरांचे पोषण केले, तहान भागवली, पण आता ती स्वच्छतेसाठी न्याय मागते आहे आपल्याच लेकरांकडून. ती स्वतःसाठी नाही तर आपल्या लेकरांसाठी आक्रोश करते, कारण तिला माहीत आहे की
जर एक आई अपयशी झाली तर ती तिच्या मुलांचा सांभाळ करणं तिच्यासाठी खूप कठीण होईल. जिथे आपण श्रद्धेने जातो तिथल्या ठिकाणाबद्दल आदर असतो, प्रेम असते. जर तुम्ही श्रद्धावंत असाल तर जाऊन त्या ठिकाणाची स्वच्छता करू शकता, काळजी घेऊ शकता. अन्यथा ती श्रद्धा खरी श्रद्धा नसून फक्त बाह्य नाटक आहे. इंद्रायणी माता ही अशीच म्हणत असेल की मी इंद्रायणी माझ्या ममता आणि पोषणाने सर्व लेकरांशी जोडलेली आहे. माझ्याच लेकरांनी मला अस्वच्छ केल्यास माझं अस्तित्व धोक्यात येईल आणि त्यांचा आधार कोणीही नसेल. प्रशासनाने जागरूक होऊन नदी शुद्धीकरणासाठी योग्य पावले उचलली पाहिजेत. आपण सर्वांनी एकत्र येऊन नदीचे संरक्षण आणि स्वच्छता करणे आवश्यक आहे. चला सर्वांनी मिळून या पवित्र नदीचे शुद्धीकरण करूया, जीवनाला नवा प्रकाश देऊया आणि निसर्गावर प्रेम करूया.